अंधश्रद्धा, वर्णभेद, उच्च नीचता आणि नको त्या प्रकारचा कर्मकांड, त्याचप्रमाणे जातीभेद समाजातला नष्ट व्हावा म्हणून जगद्गुरु तुकोबांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजामध्ये प्रबोधन करण्याचं कार्य केलं. अज्ञान समूल नष्ट करण्याचं कार्य जगद्गुरु तुकोबांनी केलं. शाब्दिकाला विशेष महत्व दिलं नाही, पांडित्याला विशेष महत्व दिलं नाही. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, शाब्दिकांचे काम नाही येथे. एवढंच नाही तर नको त्या प्रकारे नको त्या कर्मकांडाला बळी पडलेली माणसं ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबांनी पाहिली, त्या वेळेला त्यांना सुद्धा त्या कर्मकांडातून, त्या अंधश्रद्धेतून, त्या अज्ञानातून खऱ्या अर्थानं बाहेर काढण्यासाठी, मोकळं करण्यासाठी, त्यांना जगण्याचं स्वतंत्र देण्यासाठी जगद्गुरु तुकोबांनी मार्गदर्शन केलं. आणि म्हणून तर तुकोबा म्हणतात, अनेक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा. खऱ्या अर्थानं खरं ज्ञान कशाला म्हणतात, खरी भक्ती कशाला म्हणतात आणि खरी देवपूजा कशाला म्हणतात, हे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबांनी मार्गदर्शन केलं. पण आज धर्मकार्य करत असतानाच काही मंडळी, काही माणसं जेव्हा अंधश्रद्धेमध्ये, अज्ञानामध्ये आणि नको त्या कर्मकांडाला बळी पडताना पाहायला मिळतात ना, तेव्हा मात्र अंतःकरणपूर्वक दुःख होत असतंय. खरं तर गाथा म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. आपल्याला आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना आलेला अनुभव, चांगला किंवा वाईट, जे जे काही घडलं ते अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबांनी गाथेमध्ये लिहिलं. आणि म्हणून गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. ज्या दिवशी ती गाथा आम्ही अंतःकरणपूर्वक मनापासून वाचू ना, त्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या कर्मकांडाला, अंधश्रद्धेला, भ्रमाला आणि अज्ञानाला बली पडणार नाहीत. तर खऱ्या अर्थानं आमचं जगणं, आमचं वागणं स्वतंत्र असेल, ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबांचं होतं. बीजेच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबांच्या चरणी साष्टांग दंडवत. रामकृष्ण हरी.